सरकारी नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकारचा आखडता हात का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। तर मुस्लिमांना देखील ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी। दूध आणखीनच महाग होण्याची शक्यता। जीएसटी परिषदेची दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस। नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवला। नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। मुंबई ठाण्यातील संथ मतदानाबाबत निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचं काम सुरू। हिंदूजा कुटुंबावरील मानवी तस्करीचा आरोप कोर्टाने फेटाळला। हिंदूजा कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवण्यास कोर्टाचा नकार। मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवारांनी जिल्हा प्रमुखांना जिल्हा निहाय विधानसभेचा अहवाल मागितला। सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्ह्याच्या 573 कोटींच्या नियोजन आराखड्याला मान्यता। तर चालू वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी सांगलीसाठी 104 कोटींचा निधी वाढवून दिल्याची माहिती। वाशीमध्ये महावितरणाचा मंगळ कारभार। विद्युत तार पडल्याने वीज पुरवठा खंडित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापूर विमानतळासाठी 15 जुलैनंतर निम्म्या दराने भूसंपादन। 33 एकर जमीन खर्चासाठी हालचालींना वेग। पुण्यातील काँग्रेसमधील गटबाजीवर नाना पटोले संतापले। पक्षात राहून बदमाशी करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करण्याचा पटोले यांचा पदाधिकारी आणि नेत्यांना इशारा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जुलैपासून सुरू होणार। विधानसभा निवडणुकीपूर्वीचं यंदाचं शेवटचं अधिवेशन। नागपुरातील आरटीए प्रवेश घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक। बनावट कागदपत्र तयार करणारा आरोपी शुभम बुटेला पोलिसांनी केली अटक। विधानसभेच्या विजयाचा गुलाल लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानात। शरद पवार करणार राज्यभराचा दौरा। तर सुप्रिया सुळे राज्यभरात घेणार महिलांचे मेळावे। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे कैसर खालिद यांच्यावर आरोप। इगो मीडियाने खालिदच्या पत्नीच्या कंपनीला पैसे दिल्याचा सोमय्यांचा गंभीर आरोप। कराडमधील विजय मेळाव्यात उदयनराजेंना आभार मानताना शंभूराज देसाईंचा विचार। मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नानंतर सगळे मित्र आहेत, माझ्या विजयासाठी सगळे झटले असल्याचं उदयनराजेंकडून स्पष्टीकरण। सातारा जिल्ह्यातील धरणामध्ये 13% पाणीसाठा शिल्लक। ऑगस्ट महिन्यापर्यंत धरणे भरणार का या संदर्भात शंका। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।